हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. चहा वगैरे झाली का तुमची? माझी झाली, ग्रीन टी वगैरे घेऊन. आज तुम्हाला असं वाटत असेल की आज असा अवतार का आहे, तर आज मी काय ऑफिसला गेले नाही, सुट्टी घेतली. तर त्याचं रिझन असं आहे की काल मी बाहेर गेले होते. काल बाहेर गेले होते आणि मी सिग्नलला थांबलेली होत्या फ्रेंड्स. सिग्नलला थांबलेली होते. पाठीमागून एक टू व्हीलरवालाच होता, ड्रिंक केलेला होता, आला आणि मागून माझ्या गाडीला धक्का दिला आणि मी म्हणजे नाही का, गाडीसोबत मी पडले, पाय खाली. तर माझ्या पायाला म्हणजे नाही का थोडंसं लागले, गुडगा वगैरे, आणि जो पाय खाली होता ना त्या पायाला सूज आली आहे. म्हणजे असं जास्त असं फ्रॅक्चर वगैरे तसं काही नाही आहे, पण ती गाडीचं ओझ्यामुळं त्या पायाला माझ्या हे झाले. कारण मी सिग्नलला थांबले होते तर दोन्ही पाय माझे खाली होते आणि त्यामुळे काय झालं माहिती आहे का, ज्या साईडला गाडी पडली ना त्या साईडचा पाय माझा खाली गेला. आणि मला काल म्हणजे काल काही एवढं वाटलं नाही, परंतु तुम्हाला सांगते रात्रीच्या नंतर म्हणजे रात्री पहाटेच्या नंतर तुम्हाला सांगते इतकं पेन होत आहे मला, की असं म्हणजे खूप दुखत आहे आणि खूप त्रास होत होता. आणि मी हॉस्पिटलला पण जाऊन आले. तर त्यांनी एक्सरे काढायला सांगितलेलं आहे की काही असेल म्हणजे फ्रॅक्चर वगैरे असं काही आहे का बघूया म्हणे. वरच्यावर मार असेल तर मासाला मार लागला असेल तर ते मास थोडंसं पेन होतं. त्यांनी गोळ्या वगैरे दिल्या. पण आज मी म्हणजे शक्यच नव्हतं की मी थोडं तरी हे करेन, म्हणजे चलेल आणि कमीत कमी कंपनीमध्ये जायला. गेटच्या बाहेर उतरल्यानंतर गेटच्या मध्ये जाण्या इतकी सुद्धा माझी हिंमत नव्हती. त्यामुळे मी काय गेले नाही. सगळ्यात जास्त मेहरबानी कशाची वाटते माहिती आहे का, की माझ्याबरोबर माझ्या माऊस बहिणीची. बघा, मी तुम्हाला तिचं थोडीशी स्टोरी सांगितली होती. आता माऊस बहिणीचे 2 छोटे मुलं होते, अहो ते पण पडले आणि त्यांना पण असं इथं खरचटलं थोडंसं नाही का, आणि त्यांच्या डोक्याला वगैरे मार लागला का. मला असं जास्त भीती वाटत होती की मला पडलं त्याचं काही नव्हतं, पण मी नाही का मुलांना जास्ती हे करत होते. आणि मग तिथं जी लोक होते ना ते बरेच जण परंतु तो धक्का दिला आणि तो थांबला नाही, सिग्नल तोडून निघून गेला. आणि त्या माझं ना मी ती गाडीचा नंबर बघितला ना, मी काहीच म्हणजे असं त्या परिस्थितीमध्ये नव्हते. मी पडले, मला लागले ह्याचं काही नव्हतं. माझ्या मागे 2 मुलं बसलेले होते ना माझ्या बहिणीचे. माझा जीव त्याच्यामध्ये की यार त्या लेकरांना काही लागलं का. मी ऍक्च्युली गाडी तिथल्या लोकांनी उचलली आणि मी उठले, माझा पाय बी काहीच बघितलं नाही, पूर्ण पॅन्ट फाटली होती माझी. तर पहिलं मी त्या मुलांना चेक करत होते नाही का. ते सगळेजण म्हणतात, मॅम तुम्ही पहिलं स्वतःला पण बघा ना, त्या मुलं ओके आहेत. कशाचे मुलं ओके आहेत, तरी त्यांना खरचटलं वगैरे. भीती वाटते ना की आपल्या बरोबर आलेत आणि ते पडले, लागलं तर ही घेऊन गेली होती आणि हिच्या सोबत असं झालं, असं व्हायला नको. काल असला प्रकार घडता म्हणजे नॉर्मल आहे ही गोष्ट की सिग्नलला थांबलेला असताना सिग्नलला असा प्रकार घडतो. तर हे माझ्यासोबत पहिल्यांदा नाही झालेलं. मला 2 वेळा सिग्नलला गाडी टक्कर देऊन गेलेली, 2 वेळा. म्हणजे ह्याच्या आधी पण एक 2-3 वर्षापूर्वी पण असंच झालं होतं. मी सिग्नलला थांबलेली होती, त्यावेळेला मी एकटीच होती. सिग्नलला थांबलेली असताना मागून येऊन टक्कर देऊन गेला तो. आणि त्यावेळेला पण असं झालं होतं, म्हणजे जास्ती काही असं लागलं नव्हतं. पण ह्या वेळेला गाडी, दोन्ही पाय माझे खाली होते आणि गाडीच्या खाली पाय गेला माझा, त्यामुळे माझ्या पायाला दुखापत झाली. आणि मेन म्हणजे ह्या वेळेला माझ्यासोबत ते बहिणीचे मुलं होते, त्यामुळे मला जास्त टेन्शन आलं. पण बिचाऱ्यांना खरचटण्याच्या व्यतिरिक्त जास्ती काही लागलं नाही. डोक्याला कुठं टेंगूळ वगैरे असला काही प्रकार झाला नाही. नाहीतर तुम्हाला माहिती आहे, डोक्याला मार लागले की किती टेन्शनचं काम असतं. आणि काल परत तोच प्रकार माझ्यासोबत घडला की सिग्नलला थांबल्यानंतर आपण काय म्हणतो, चला रोडला चालवतोय आपण गाडी आणि तिथे तसं काही प्रकार झाला तर एक समजू शकतो की तो मागून आला, धक्का मारला. ऍक्च्युली सिग्नलला थांबलेल्या लोकांना टक्कर देऊन जायचं कितपत योग्य आहे. तिथे ट्रॅफिक पोलीसवाले पण होते, त्यांनी पण परत ते नंबर वगैरे त्याचा नोट करून घेतला आणि मला तक्रार करा म्हणून त्यांनी आग्रह केला की तुम्ही तक्रार करणं गरजेचं आहे, कारण हे प्रकरण सिग्नलला घडलेलं आहे आणि उभं राहिलेल्या गाडीला ठोकून गेलाय तो, म्हणून तुम्ही तक्रार करा. मग ते आता केली आहे तक्रार.
तर आता बघू काय होते ते, पण ते जे होईल ते होईल. परंतु नाही का, मला समाधान ह्या गोष्टीचं आहे की माझ्या बहिणीच्या मुलांना काही झालं नाही. मी तिला सांगितलं पण नव्हतं जोपर्यंत ती घरी येत नाही माझ्याकडे, माहिती आहे का. त्या मुलांना मी म्हणजे डॉक्टरांना दाखवलं, सगळं ओके आहे, त्यांनी मलम दिला त्यांना इथे लावायला वगैरे, तर ते सगळं केलं मी. आणि ती जेव्हा स्वतःहून घरी आली त्याच्यानंतर मी म्हणजे नाही का, मला रडायला आलं की यार आपण लेकरांना घरी घेऊन आलो, काही प्रकार झाला. ती म्हणे जाऊ दे, होतच असतं, माझ्याकडून झालंच असतं. की तू काय असं थोडं नाही की गाडी चालवताना तुझ्याकडनं काहीतरी झाले, थांबलेलं असताना मागून येऊन जर हे केलं तर त्याच्यात तुझी काही चुकी आहे. बरोबर आहे, माझी काही चुकी नाही आहे. आता समजा तू शहाणी आहे म्हणून समजून घेतलं, बरोबर की नाही. परंतु एखादा जर वेडा असतं तर, म्हणून माझा काल कुठलाही व्हिडिओ पण अपलोड नाही झालेला आणि मी कुठलंही काहीच टाकलं नाही. फक्त जस्ट आज सोमवार आहे म्हणून मी थोडंसं नाही का, सोमवार बद्दल थोडीशी इमेजेस वगैरे टाकलेली आहे, पोस्ट टाकली आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी कुठलंही म्हणजे अपलोड केलेलं नाही आहे. त्यामुळे मी म्हटलं चला यार, आपण आज आहोत घरी तरी कमीत कमी. आत्ता मी आराम वगैरे केला आणि गोळ्या घेतलं का मला बरं वाटत आहे. म्हणजे ते पेन व्हायचं जे आहे ना ते थांबते आणि गोळ्याचा असर कमी झाला ना की ते ठणकायला सुरुवात होत आहे. त्यामुळे मला एक्सरे काढायचा आहे आणि एक्सरे काढायचा आहे, परंतु ते सूज पण कमी होणं गरजेचं आहे. तोपर्यंत एक्सरे पण काढता येत नाही, जे असं झालंय. परंतु आज मला कसल्याही परिस्थितीमध्ये ओके व्हावं लागेल आणि उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये मला जॉबला जावंच लागेल. कारण उद्या बऱ्याच अशा म्हणजे आणि जाणं खूप गरजेचं आहे. मी म्हणजे नाही का, जरी माझं म्हणजे मी पडलेली आहे किंवा मला आजारी आहे, तरी पण मला ते रिझन देता येत नाही. आजच मला एवढे फोन आल्यामुळं मी म्हटलं ठीक आहे, त्यांना दाखवलं की माझी मेडिकल हिस्ट्री असं प्रॉब्लेम झाला आहे. म्हटलं मला गाडीनं ठोकल्यामुळं मी पडलेली आहे, लागले मला. तरी पण ते म्हणे काही असो, उद्या तुम्हाला काही होऊन म्हणजे यावंच लागेल. मी आजसुद्धा खूप उठले होते, आवरण्याचा प्रयत्न केला, परंतु आज माझ्याच्याने काहीच झालं नाही. मग आज मी कुठलेही काम करू शकले नाही. आणि मला बाई भेटली, तुम्हाला ते पण सांगते, मुलांना अर्जंटली काल रात्री तसं झालं ना, त्यांना एमर्जन्सीमध्ये बाई शोधली. तर आज तिनं म्हणजे कपडे भांडे वगैरे त्या बाईने केले आणि मुलींना अक्षरशः डब्बा करून तिकडून पाठवलाय. आणि ती पण लांब राहते ना, त्यामुळं काय होतं की मग तिच्याकडे डब्बा घ्यायला पाठवायचं म्हटलं का की ह्याच्या मागे लागावं लागतं. मग हा खूप लेट येतो, लेट आणून देतो. आणि माझं कसं आहे, मला टायमिंगवर जेवायची सवय आहे. म्हणजे कमीत कमी मी ऑफिसमध्ये असते त्यावेळेला माझं कसं लंच ब्रेक एकदम टायमिंगला होतो ना, तर मला ती सवय आहे आणि मला त्याच टायमिंगला भूक लागते. आणि भूक लागली ना की मग मला भूक कंट्रोल होत नाही, म्हणजे मला राग यायला सुरुवात होतो. मग मला भूक लागल्याबरोबर जेवण पाहिजे असतं. आणि समजा असं खूप असं लेट होत गेलं ना, तर मग माझं असं हे होतं, चिडचिड होते मला आणि मग मला राग अनावर होतो आणि मग मी खूप काही बोलून जाते. तर त्यामुळे मी मुलाला आधीच सांगितलं होतं, हे बघ म्हटलं, तुला जर तिच्याकडून डब्बा वेळेवर आणून देणं होणार असेल तर ठीक आहे, तर तिला सांग. नाहीतर ती मेहनत करणार, बनवणार आणि तू वेळेवर नाही जाणार किंवा मी चिडचिड करणार. म्हटलं तू मला सकाळीच इथून कुठून पण डब्बा आणून ठेव म्हटलं, कारण मला भूक लागली की मला कंट्रोल होत नाही. मी असं दिवस उपाशी राहील, परंतु मला भूक लागली का की खायला पाहिजे. तर असं सगळं काल प्रकार झाल्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केला नाही. आणि नक्कीच तुम्हाला वाटलं असणार आहे की हिने का व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे. त्याचं रिझन हे आहे की काल मी म्हणजे मला थोडीशी दुखापत झालेली आहे, तरी पण म्हणजे ती नाही का गेली, टळली म्हणायचं. सध्या वातावरण ठीक नाही आहे, दिवस पण चांगले नाही आहेत. कुणावर काय होते बघा. आता कुठल्या तरी डॅममध्ये पण बोट हे झाली, काहीतरी 12 का 10 जण असे गेले, बुडले, असा पण काहीतरी प्रकार झाला. म्हणजे काय होतंय, बरोबर की नाही. म्हणजे खूप सारे असं हे व्हायला लागले. आणि मला ना स्पीड बोललं की दम लागतो. तर
आज दिवस मी पूर्ण बेडवरती झोपून काढलाय. वॉशरूमला गेले तर वॉशरूमला सुद्धा मला एकतर माझं इंडियन टॉयलेट आहे इथं, माझी एवढी परेशानी होत आहे, परंतु मी गरम पाण्याच्या पिशवीनं बर्फाने वगैरे असा सगळा शेक घेतलेला आहे आणि मी आता एकदम ओके आहे. तर मला तुम्हाला हेच शेअर करायचं होतं की असं पण होतं. आणि माझ्यासोबत 2 वेळा झाले की सिग्नलला थांबल्यानंतरच मला टक्कर देऊन जातात. बेवडे पेतात ते पेतात, स्वतःही मरतात आणि दुसऱ्यांनाही मारतात. कशाला यार असलं करायचं ना. ह्यांना गाडी चालवायला सुचतेच कशी मला हेच कळत नाही की हे घरापर्यंत पोहोचतात कसे एक्झॅक्टली, बरोबर की नाही. म्हणजे हे जर ड्रिंक करतात ना, ह्यांना नशा चढते, तर मग हे गाडी चालवत घरापर्यंत पोहोचतात, पण दुसऱ्यांना दुखापत करू ना त्यांना काही होत नाही. काय यार. आणि संडेचं ना खूप अति प्रमाणात लोक संडेचे शक्यतो पिलेले जास्ती असतात. आणि मी माझ्या बहिणीकडे गेले होते, जिचं मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे. तिला 2 छोटी मुलं आहेत आणि तिच्या नवऱ्याने तिला सोडले. तर मी तिच्याकडे गेले होते काल, कारण तिला थोडासा प्रॉब्लेम होता. तिनं मला फोन केल्याच्या नंतर मी गेले होते. तर मग गेले तर तिनं संध्याकाळी येणार होती. मग ही मुलं माझ्या मागे लागली, माऊ मला यायचंय म्हणून मी त्यांना सोबत घेऊन आले आणि तो प्रकार घडला. मग ती रात्री परत आल्याच्या नंतर मग तिनंच रात्री जेवण वगैरे बनवलं. ती म्हणे आता तुझी तब्येत अशी आहे, तू उभा नाही राहू शकत, मी राहते 2 दिवस असं म्हणत होती. पण मी तिला म्हटलं नको, कारण तिचंही जॉब करते तीही. आपल्यामुळं म्हणजे उगीच दुसऱ्यांचं नुकसान नको ना. एकतर ती पण असं एकटीच घर चालवते, सिंगल मदर आहे, आणि वरतून परत तिचे 2 दिवस जर खडे झाले माझ्यामुळं, तर 2 दिवसाचा तिचा लॉस व्हायला नको, बरोबर की नाही. तर एक्झॅक्टली मला तर सध्या तरी लेडीज भेटलेली आहे, परंतु आता बघू ती कशी कामं करते. तिला मी सांगितले ऑलरेडी की बाई मला स्वच्छता लागते, आणि ती आता कशी कामं करेल. मी तात्पुरते 2 कामासाठीच लावलेलं आहे तिला, लादी पुसणे आणि भांडे घासणे. जर ती व्यवस्थित काम करत असेल तर पुन्हा दुसरी कामं पण मी तिला सांगण्याचा प्रयत्न करेल. परंतु आता सध्या तरी भेटलेली आहे. प्रत्येक कामाला 900 रुपये आहेत. 1800 रुपये 2 कामाचे सध्या तरी जातील. परंतु आता माझ्याकडे ऑप्शन नाहीये की मला सगळं हँडल होतच नाहीये. म्हणजे नाही का, माझं काही ना काही कामं राहतात आणि संध्याकाळी आली की माझी परत दगदग होते, सकाळी दगदग होते. त्यामुळं माझी तब्येत सतत मला अशी नरमच वाटते, एकदम ओके वाटतच नाही. आणि मला स्वतःला म्हणजे वेळ देताही नाही गेलाय. हे बघा ना कशी झाल्यात केस वगैरे. वॉश केल्यानंतर केसांची हालत ही आहे. म्हणजे मला ना स्पामध्ये सुद्धा आयब्रोज वगैरे माझ्या किती वाढलेल्या आहेत. पार्लरमध्ये सुद्धा मला जायला वेळ भेटत नाही. म्हणजे असं सगळं झालंय की मला स्वतःला वेळ देऊ शकत नाही. आणि मला स्वतःला वेळ न दिल्यामुळे मला तब्येत ठीक राही नाही. मेन म्हणजे मला वॉकिंग करायला टायमिंग भेटत नाही. योगा करायला संध्याकाळी तरी योगा वगैरे करावं म्हटलं ना, तर हे बघा मी ऑफिसमधून आले की मला फ्रेश वगैरे होईपर्यंत अर्धा तास कसाही जातो. त्याच्यानंतर कपडे वॉश करायचे कंपल्सरी असतातच ठेवलेले, सकाळी होतच नाही. मग ते पहिली ग्रीन टी वगैरे घेते मी, कपडे धुवून मशीनला स्पिनला टाकते, परत ते मशीन झाली की कपडे सुकायला टाकते. तोपर्यंत तुम्ही सांगा किती वाजतात, 7 वाजतात की लगेच परत मला ते किचनमध्ये भांडे वगैरे असतात पडलेले जेवणाचे दुपारचे, किंवा मी सकाळी स्वयंपाक बनवून गेलेले, ते भांडे घासायचे असतात. आणि भांडे घासेपर्यंत तुम्हाला सांगते 7:30 होतात क्लिनिंग करस्तोर, की परत स्वयंपाकाचा टायमिंग होतो संध्याकाळचा. भाजी पोळी भाकरी भाजी काहीतरी असं बनवेपर्यंत मला 8 साडेआठ होतात. तिथलं क्लिनिंग वगैरे करेपर्यंत माझ्याकडे पाणी येतं 8:30ला. तुम्हाला माहिती, पाणी भरलं ना की 9 वाजता पाणी बंद होतं. 9:15 9:30ला मी जेवण करतो. जेवण झाल्याच्या नंतर मी जरा वेळ टी व्ही बघत बसते, की तुम्हाला सांगते नंतर 10 वाजतात. तर मग नंतर मला व्हिडिओ जर असेल मी बनवलेला तर त्याचं थोडंसं एडिटिंगचं काम करते मी, आणि त्याच्यानंतर मग माझा अर्धा तास एडिटिंगमध्ये जातो. जास्त व्हिडिओ मी त्यासाठी मोठा घेत नाहीये की एडिट करावा लागतो म्हणून. मग एडिट करते आणि परत तो एडिट झालेला वगैरे डाउनलोड होऊन हे करेपर्यंत, अपलोड करेपर्यंत मला कशाही 11 वाजतात. मग मी व्हिडिओ अपलोडला करून देते आणि जी झोपते. तर मग सकाळी वॉशरूमला 1-2 वेळा उठते. त्याच्यानंतर परत मी
सकाळी पाणी येतं माझ्याकडे, काहीतरी मी 6ला उठते, तर 6:30ला पाणी येतं माझ्याकडे. मग पाणी वगैरे भरायचं, टाक्या भरायच्या, गॅलरी धुवून लावायची, हे सगळे कामं करते मी. ब्रश वगैरे सगळं आवरते, सकाळचा विधी आवरते. आणि मग मी पहिलं गरम पाणी आणि हळदीची गोळी, मी तुम्हाला सांगितलेली आहे हळदीची गोळी बनवून ठेवलेली आहे, ती सकाळी घेते. त्याच्यानंतर मी आंघोळीला जाते. आंघोळ करून आल्याच्या नंतर पहिली मी चहा बनवून घेते, पूजा करते, लगेच पीठ मळून ठेवते. भाजी काय बनवायची ते फ्रीजमधून काढून सगळी भाजीची तयारी करावी लागते, नाश्त्याची तयारी करावी लागते. मुलगा तोपर्यंत जिमवून येतो, तो जिमवून आल्याच्या नंतर मला त्याला ड्रायफ्रुट्स द्यावे लागतात, म्हणजे काढून प्लेटमध्ये नेऊन द्यावे लागतात, तो घेत नाही स्वतः. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते, मला स्वतःला फ्रूट्स वगैरे सगळं कट करून घ्यावं लागतं. आणि मग मी ते चहा बनवून घेतली की नाश्ता ची तयारी करते, त्याला नाश्ता बनवून ठेवते आणि मी स्वतः फ्रूट्स वगैरे खाते. एकीकडे भाजी फोडणी घालते, एकीकडे पोळ्या बनवते. आणि मी गॅस वगैरे काहीच क्लीन करत नाही, सगळं फक्त भाज्या वगैरे सगळ्या काढून झाकून ठेवते, पोळ्या झाकून ठेवते बनवून झाले की. आणि मी भांडे गोळा करून बेसिंगमध्ये ठेवून देते, फक्त त्यातलं सगळं खरकटं वगैरे काढते मी. आणि ते खरकटं मी बाहेर नेऊन ठेवते कॅरीबॅगमध्ये बांधून, सगळा कचरा. आणि मग नंतर मी माझं स्वतःच आवरायला घेते. मग माझं स्वतःचं आवरेपर्यंत ही करेपर्यंत मला कशाही तुम्हाला सांगते 9, 9:15 वाजतात. 9:15 वाजतात की त्याच्यानंतर परत माझी गाडी येते खाली, तोपर्यंत मी कधी कधी तर माझी गाडी 10-10 मिनिट वेट करते खाली. मग मला आवरून माझा स्वतःचा डब्बा नसतो मला समजा, पण मला त्याचा बनवून ठेवावा लागतो माझा डब्बा, कारण मला तिथंच जेवण असतं, तिथलं चहा नाश्ता सगळं असतं तिथं. मग मी माझी पाण्याची बॉटल वगैरे पर्स वगैरे सगळं घेते आणि माझं स्वतःचं आवरून मी खाली जाते, गाडीत बसते, गाडी घेऊन सोडते मला. तिथं गेल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे, परत तिथं कामं असतात, डोकं नुसतं हेडेक होऊन जातं, पागल होऊन जातं, पण पर्याय नसतो. कारण जर डोकंला हे ताण नाही दिला तर खाणार काय आणि पैसे येणार कुठून, बरोबर की नाही. तर असं सगळं आहे. आणि परत संध्याकाळी घरी येण्याची घाई लागते, परत ते गाडी सगळ्यांना सोडत 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 येते. एंडिंगला मी असते 5:30ला, तो मला घरी आणून सोडतो. 5:30 मी घरी आल्याच्या नंतर मला आवरेपर्यंत, फ्रेश होईपर्यंत, चेंज करेपर्यंत 6 वाजतात. आणि त्याच्यानंतर माझी सुरुवात होते, ग्रीन टी घे, कपडे धुवून टाक, भांडे घास, हे सगळं असा प्रकार चालू असतो. आणि ह्याच्यानी ना मला तुम्ही सांगा, मला कधी स्वतःसाठी वेळ भेटतो. आणि सॅटर्डे संडे असतो तर तो ॲक्च्युली तुम्हाला कसं सांगू मी, मला सुद्धा समजत नाही की माझा दिवस कसा जातोय. हे झटक, ते पूस, हे पूस, हे कर, ते कर, भाज्या आण, किराणा आण, हे आण, ते आण, हे सगळं करावं लागतं. तरी मुलाच्या कपड्याचं प्रेस करायचं ते कमी झालंय मला, ते संडेला राहायचं. तर आता तेही मी त्याला सांगितले, बाबा 2 पैसे गेले तर गेले, मला आता होत नाहीत. कारण म्हणजे मी रात्री जरी झाली तरी त्याचे कपडे प्रेस करून ठेवायचे. त्याला मी सांगितलं की हे बघ, माझी कुर्ती वगैरे जी काही असेल ती माझी मी करत जाईन, पण तुझे कपडे असतात ना, तुझे कपडे तू लॉन्ड्रीला देत जा, प्रेस करून घेऊन येत जा, ते पैसे गेलेले परवडतील, पण मला आता होत नाही. मग मी ते एक काम कमी केले. कसं होतं माहिती का, घरातलं करायचं, बाहेरचं सगळं आणायचं आणि जॉब पण करायची, खूप अवघड आहे. परंतु मी आत्ता एवढे वर्ष हँडल केले आणि मी आत्ताही करते. परंतु मला पहिलं कसं सपोर्टला होती, बाई होती मला सपोर्टला, त्यामुळे एवढा त्रास जाणवायचा नाही. पण आत्ता मला ना 1 वर्ष होऊन गेलेलं आहे की माझ्याकडे बाई नाही आहे आणि मला हवी तशी बाई भेटत नाही, म्हणूनच मी थांबलेली. परंतु आता माझ्याकडे ऑप्शन नाही आहे, ती बाई बघू कसं करते, काय करते. आज सकाळीच लगे मुलगा मला म्हणायला लागला, त्याला आज मी झाडू मारायला लावला ना, तर तो मला मी म्हटलं बघ तिकडे राहिलं इकडे राहिलं, तर मला म्हणतो की तुझ्याकडे बाई कशी टिकेल मम्मी. म्हटलं काय करणार, सवयीच आहे मला, केलं तर काम चकाचक करायचं, नाहीतर वेळ भेटेल तेव्हाच करायचं, घाईघाईत काहीच नाही करायचं. आता तुम्ही सांगा, घाईघाईत जर करायचं झालं म्हटलं तर मी सकाळी कसंही करून गेले, पण ती ओके नाही आहे ना मला वाटणार. म्हणून मी म्हणजे नाही का, मला वेळ भेटेल तेव्हा कामं करते, पण कामं एकदम स्वच्छ लागतात मला.
मग ती बाई असो किंवा मी असो. माझ्याकडे एक बाई होती, तुम्हाला सांगते, एवढी छान काम करायची की जसं असं मला असं वाटायचं की मीच काम करते. म्हणजे मला जसं हवं तसं काम करायची. कसं तुम्ही सांगा, स्वतःहून स्वतःच्या मनानं. आजकालच्या ह्या कंडिशनमध्ये कुठली बाई आहे कामवाली जी स्वतः लाद्या पुसताना 2 वेळा पाणी बदलते? सांगा तुम्ही. अशी ती बाई होती. पहिल्यांदा एक वेळा काय करायची, लिक्विड वगैरे काही टाकायची नाही, नुसतं पाणी घ्यायची आणि पुसून घ्यायची, बरं का, पूर्ण पुसून घ्यायचं. परत ते पाणी फेकून द्यायचं, परत दुसरं पाणी घेते, त्याच्यामध्ये लिक्विड टाकते आणि परत तो हे करते, परत पुसून घेते. असं काम करणारी बाई. आणि स्वतः घर जसं क्लीन करते तसं ती करायची. त्यामुळे मला ती इतकी आवडायची. आज सकाळीच तिचा मी विषय घेतला. माझा मुलगा म्हणतो शोध तिला आता जाऊन, तुला तीच पाहिजे तर, कारण की तसं बायका भेटणं तर मुश्किलच असतं. आणि ज्याचे गुण चांगले आहेत, जो चांगला काम करतो, त्याचं माणूस नाव काढतच का नाही. किती बी वर्ष होऊ द्या, मला तो म्हणतो केव्हाचं काढत बसते, केव्हाचं काय, ते किती बी वर्ष जरी झाले तरी ती बाई माझ्याकडे काम केली तिने, आणि तिच्यात जो गुण चांगला आहे त्याला चांगलं म्हणायला काय हरकत आहे, बरोबर की नाही. पैसे लागतात का? ज्याच्या गुण कौतुक करण्यासारखे आहेत, करावं, बिनधास्त करावं. अरे आपल्याचं तर कुणी पण करतं, पण जे खरंच काहीतरी करतात, बाहेरचे आहेत आणि तुमच्या मनाला पटण्यासारखं काहीतरी करतात, तर तुम्ही कौतुक करणं गरजेचं आहे. आणि मला तरी वाटतं वैयक्तिक, तुम्हाला सांगते, आणि मी करते. आज माझा मुलगा म्हणतो मला, तुला त्या बाईचंच लय कौतुक आहे. अरे का नाही, कारण ती काम तसं करायची. फ्रेंड्स, विंडो असतात ना आपल्या, विंडो, आता तुम्ही सांगा मला, विंडो सुद्धा कोण क्लीन करेल? तिला मी म्हणजे डेली माझ्याकडे होती ना, तर तुम्हाला सांगते, तिला आठवड्यातून पुसायचं राहायचं, पूर्ण फर्निचर वगैरे सगळं पुसायचं राहायचं. तिला सांगायची गरज नाही पडायची, ती विंडो सुद्धा पुसायची. विंडोचे ग्लास पुसल, मार्बल साईडनं लावलेले असतात ती पुसल, ग्रिल असते ती ग्रिल पुसल. इतकी काम सुंदर करायची आणि ती राहायची पण सुंदर. कामवाली बाई होती, पण ती कामवाली बाई वाटायची नाही. मस्त मेकअप, लिपस्टिक वगैरे सगळं, आणि कपडे बिपडे टापटीप घालून यायची ती, आणि ती छान राहायची ना. तो पण तिचा गुण मला आवडायचा. स्वच्छ राहायची, छान राहायची, आणि ती काम पण छान करायची ना, तर तोही गुण तिचा मला आवडतो. आणि अशीच बाई मला भेटावी असं म्हणून ह्या अपेक्षेने मी एवढे दिवस थांबले होते. परंतु इमर्जन्सीला आपण काय म्हणतो की कुणाला म्हणतात बघा, ते ऐन वेळेला काहीतरी असतं ना, तसंच काही मला येत नाही आता, तुम्ही समजून घ्या. म्हणजे आपल्याला इच्छा नसतानाही आपल्याला अडचण आहे म्हणून कुणाला तरी ॲडजस्ट करणं, असंच काहीतरी प्रकार. पण मला ते जमत नाहीये म्हणायला, म्हणून मी म्हणत नाहीये. तर असं आज मला म्हणजे बाई पण भेटलेली आहे. बघू आता तिचा कितपत मला हातभार लागतो आणि मला कितपत वेळ स्वतःसाठी भेटतो. कमीत कमी जे भांडे घासून जाईल ना, तर ते काम कमीत कमी मला, म्हणजे योगासाठी अर्धा तास तरी कमीत कमी मला भेटेल. आणि मला योगाची खूप गरज आहे. का गरज आहे? कारण मला बोलताना सुद्धा दम लागत आहे, आणि मला थोडा जरी जिना चढला तरी सुद्धा दम लागत आहे सध्या. आणि हा प्रकार मला फार वर्षापूर्वी व्हायचा, का जेव्हा माझा वेट जास्ती प्रमाणात होता. आणि जास्ती म्हणजे सांगू का तुम्हाला, 67 पर्यंत गेला होता माझा वेट. आणि त्यावेळेला मला खूप त्रास व्हायचा. पण माझा आता जसा जसा कमी झाला ना वेट, आणि मी योगा वगैरे कंटिन्यू ठेवले होते, वॉकिंग पण करायचे मी, तर त्याच्याने मला चांगला फरक पडला होता. परंतु बघा, आता मी 1 ते 1.5 वर्ष झाले मी इकडे शिफ्ट झालेली आहे. तर मला इकडे आल्यापासून तो त्रास वाढलेला आहे. कारण मला इथे पार्किंग नाही आहे फिरण्यासाठी, आणि नाही मला इथं जवळपास गार्डन आहे, नाही रोड सतत वाहत असतो, रोडला शक्यच नाही आहे. त्यामुळे मी बाहेरच पडत नाही वॉकिंगसाठी. वॉकिंग नाही आहे, योगा नाही आहे, त्यामुळे मला खूप जास्ती त्रास वाढलेले आहेत. तर मला ते कमीत कमी योगा करून तरी मी थोडंफार हे प्राणायाम योगा करेल. तर आता बघूया की हे लेडीज मला कितपत हे करते. म्हणजे नाही का, तिनं काम स्वच्छ करणं आणि व्यवस्थित करणं हे माझ्यासाठी गरजेचं आहे. कारण मला जसं लागतं तसंच जर असेल तरच मी हे करते, नाही तर मी उगाच काहीतरी ॲडजस्ट करायची किंवा हे करायचं, मनाविरुद्ध जाऊन मी काही करत नाही, कधीच करत नाही.
कारण मला जर वाटलं का की आज मला हे म्हणजे नाही का हे करायचे आणि मला ते करायचंच नाहीये आणि मला ते जबरदस्तीनं कोणीतरी करायला भाग पाडत आहे, तर माझी इच्छा नसताना सुद्धा मी काही करत नाही करत. आणि मला जर माझी इच्छा असेल आणि मला जर कुणी कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तर मी थांबत पण नाही, ते पण सांगते. कारण ना मी मला जास्ती करून तुम्हाला सांगते, कसे लोक बघा असं नाही का घाणेरड्या नजरेने एखाद्याकडे बघत असतील किंवा घाणेरड्या वृत्तीने एखाद्याकडे बघत असतील आणि त्यांची अशी घाणेरडी भाषा असेल त्या व्यक्तीसाठी. म्हणजे घाणेरडी भाषा म्हणजे कसं घाण वृत्ती, तुम्ही समजू शकता मला काय म्हणायचं. कारण एका लेडीजला काय वाटत असतं एखादा जर आपल्याकडे बघत असेल तर एक तसाच प्रकार, मला ते गोष्टी जास्त आवडत नाहीयेत. आणि तसं जर असेल ना तर मी माझा असा संताप होतो आणि मी कंट्रोल करत नाही स्वतःला आणि मग माझा हे होतो, कंट्रोल सुटतो की मग मी कुणाच्याही बापाला ऐकत नाही ऐकत. कारण मला असं वाटतं की नाही का आपण आपल्याला नजर दिलेली आहे तर नजरेनं आपण चांगलंच बघावं, बरोबर की नाही. आपल्याला तोंड दिलेलं आहे तर होता होईल तेवढं चांगलंच बोलावं. जर तुम्हाला कुणी बोलत असेल तर तुम्ही त्याला प्रतिउत्तर म्हणून बोलू शकता, परंतु असं म्हणजे स्वतःहून काहीही नसताना घाण बोलायचं, एखाद्याला घाण नजरेनं बघायचं, त्याच्याबद्दल घाण विचार करायचे, तर हे जे आहे ना, हे अशा लोकांपासून मी लांब राहते आणि असे लोक मला अजिबात आवडत नाहीत. आणि अशा विचारांच्या लोकांपासून ना मी असं म्हणजे नाही का मला अशी किळस येते त्या लोकांची, खरंच येते. की जे लोक असं सतत म्हणजे नाही का कुणाच्या फिगरकडे बघतील, कुणाच्या म्हणजे असं तुम्ही समजून जा आता मला काय म्हणायचं. तर अशा लोकांना मी कधीही सोडत नाही आणि मला असे लोक आवडत पण नाहीत. आणि मी अशा लोकांचे बोलणं तर सोडा, मी बघणं सुद्धा पसंत करत नाही, खरोखर नाही करत. मग ती माझ्या जवळचे कितीही जवळचे असू द्या, नाही. कारण असे नीच घाण लोक मला आवडत नाही. तुम्ही एखादा जर व्यक्ती चांगला आहे तर त्याची स्तुती करा, त्याला प्रेमाच्या नजरेने बघा, त्याला बहिणीच्या नजरेने बघा, त्याला आईच्या नजरेने बघा, त्याला मुलीच्या नजरेने बघा, तर माझ्यासाठी ओके आहे. परंतु तुम्ही जर सततच एखाद्याला घाण नजरेने बघत असाल, त्याच्याबद्दल घाण विचार करत असाल, तर तुमच्या इतके घाण आणि नालायक कोणीच नसणार आहे, कोणीच. तर माणसाने प्रत्येकाने माहिती आहे का, प्रत्येकामध्ये काहीतरी असा गुण असतो जो समोरच्याला आवडत नसतो. तसाच माझ्यातला एक गुण आहे जे समोरच्यांना आवडत नाही, मी ते सांगते. मी असं खरं बोलते आणि पटकन बोलते, हा गुण माझा कुणालाच आवडत नाही, पण मला त्याच्याने काहीच फरक पडत नाही. कारण तो जो गुण आहे माझा, तो मला जरी लोकांपासून लांब ठेवत असला, मला कुणी आगाव आहे म्हणत असेल तरी मला फरक पडत नाही. परंतु ते माझ्या मनाला पटतं, मला वाटतं की यार हे असं बोलतायत हे योग्य नाही आहे, त्यावेळेला मी बोलतेच. आणि तो माझा गुण जरी समोरच्याला चुकीचा वाटत असला तरी तो माझ्यासाठी योग्य आहे आणि तो माझा सुरुवातीपासूनचा आहे, त्याच्यामुळे मी बदलू शकत नाही. घाण गुण असता, वाईट गुण असता आणि तो चुकीचा गुण असता तर मी बदलला पण असता, तुम्हाला ते पण सांगते. कारण माणूस म्हणतो ना की बदलाव ओके आहे, पण कुठल्या गोष्टी बदलाव्या, ज्या वाईट सवयी आहेत त्या बदलाव्या, ज्या चांगल्या सवयी आहेत त्या नाही बदलायच्या कधी. आणि दुसऱ्यांसाठी एवढ्या छान सवयी बदलायच्या. एकतर माणसाने पहिलं, माझी आई म्हणायची बघा, नरडीवर सुरी जरी आली ना तरी कधीच खोटं बोलायचं नाही. आणि तो स्वभाव माझा अजूनपर्यंत आहे. आणि मला जे लोक खोटे बोलतात, खोटा दिखावा करतात किंवा खोटं नाटक करतात, ह्या लोकांशी मला जास्ती नफरत असते. आणि मी ह्या लोकांना म्हणजे असे डोक्यात जातात ते लोक मला, आणि मला नाही आवडत तशी लोक मला नाही आवडत माझ्या आजूबाजूला, किंवा मी त्या लोकांशी जास्त कॉन्टॅक्टमध्ये येत नाही, तुम्हाला ते पण सांगते. जे लोक असे सतत खोटं बोलत असतात आणि ते माझ्या नजरेसमोर आले की मी गप्प पण बसत नाही, तुम्हाला ते पण सांगते. खोटं लगेच मी समोर दाखवून देते. आणि तोच प्रकार आहे की मी खोटं दाखवून देते आणि खरं काय आहे ती समोर आणते. त्यामुळं कसं होते माहिती का, सगळ्यांच्या नजरेमध्ये मी टोचली जाते, परंतु मला काहीच फरक पडत नाही. कारण मी आत्तापर्यंत सत्याच्या मार्गावरती आहे, सत्तेच्या बाजूनी आहे आणि मी खरं बोलते. त्यामुळेच तर देवाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, जो मला प्रत्येक संकटातून काढत आहे, प्रत्येक वाईट मार्गाच्या पहिलंच मला अलर्ट करत आहे. काहीतरी वाईट घडणार आहे त्याच्या पहिलंच मला अलर्ट करत आहे. ह्याचं कारणच हे आहे, कारण की देव पण त्यालाच साथ देतो जो माणूस सत्तेच्या मार्गाने चालतो. तर माझं तर असंच आहे
माझा तो गुणधर्म आधीपासूनचाच आहे. त्याच्यामुळे मी कुणी काही जरी म्हटलं, सगळे नाते जरी तुटले आणि सगळे माझ्या जवळून कुठे जरी गेले तरी मला हरकत नाही. पण जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे, बरोबर की नाही. तर चला फ्रेंड्स, व्हिडिओ मोठा होत आहे, तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या. बाय बाय.